नाशिक जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असा एक जिल्हा आहे। याच नाशिक जिल्ह्यातल्या बागलांमधल्या मुल्हेर गावापासून जवळजवळ 2 किलोमीटर लांब असलेल्या जामोटी या गावाजवळ आहे एक देवीचं देऊळ। आज आपण याच देवीच्या दर्शनाला निघालोय। ती देवी म्हणजे कपार भवानी। इथे डोंगराच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही तुमची गाडी इथे आणू शकता आणि त्यानंतर वरती जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा चढ आहे। पायथ्यालाच तुम्हाला गणपतीची सुंदर अशी मूर्ती दिसते। कपार भवानी मातेचं देऊळ हे हरगडाच्या मागच्या बाजूला एका कपारीत आहे आणि म्हणूनच तिला कपार भवानी असं नाव पडलं आहे। समोर बघताच आपल्याला हरणबारी धरण, मांगीतुंगी, शेंदवडगड दिसतो। कपार वर पोहोचल्यावर सगळ्यात आधी आपल्याला दिसतो तो म्हणजे हा धबधबा। हा धबधबा 12ही महिने चालू असतो। आम्हाला इथे जे ग्रामस्थ भेटले त्यांनी सांगितलं की या डोंगराच्या वर एक पाण्याचं टाकं आहे जे शिवकालीन आहे आणि ते टाकं भरलं की त्याचं पाणी या धबधब्याच्या स्वरूपात खाली येतं। ओके, लेट्स एंटर। ही देवी म्हणजे महिषासुरमर्दिनीचंच स्वरूप आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। तर असा आहे इथून सगळा व्ह्यू, जबरदस्त। ते हरणबारी धरण आहे तिकडे, इथे वरती पाण्याचा टाका आहे जिथून तो झरा वाहतो, त्याचा पुढे धबधबा होतो, तोच परत पुढे झरा खाली वाहतो। ब्युटिफुल। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।